बातमी भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे ऑफ इंडिया असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यांचं विधान खरं ठरवणारे तब्बल 14,50,000 कोटींची गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी दावोसमध्ये करण्यात आला। या गुंतवणुकीसोबतच राज्यामध्ये 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत। त्याचबरोबर हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, ITES, डेटा सेंटर्स आणि EV ऑटोमोबाईल, त्याचबरोबर जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रांमधील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागामध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे तेथे उद्योग वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी चालना देखील मिळणार आहे। तर मुख्यमंत्री वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेलेले आहेत दावोसला आणि तिथेच मोठी गुंतवणूक महाराष्ट्रासाठी येणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रच भारतातील गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं आणि आता ते वक्तव्य खरं ठरत असल्याची एक झलक आजच्या गुंतवणुकीमधून दिसून येते। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधींकडे। तुषार रुपणवर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। तुषार, काय अधिकची माहिती? प्रियंका, आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। जवळपास पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींचे 19 सामंजस्य करार झालेले आहेत आणि त्यामुळे 15 लाख रोजगार संधी मिळणार आहे। विशेषतः ही रोजगार संधी प्रामुख्याने IT असेल, डाटा सेंटर असेल किंवा हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संधी मिळताना पाहायला मिळणार आहेत। पहिल्याच दिवशी 19 सामंजस्य करार झालेले आहेत। जवळपास 14 लाख कोटींची गुंतवणूक आलेली आहेत। आणखी आपल्याला 4 दिवसामध्ये महत्वपूर्ण आपल्याला करार होताना पाहायला मिळणार आहेत। या करारामुळे प्रामुख्याने तरुणांना IT सेक्टरमध्ये, डेटा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जॉबची ऑपॉर्च्युनिटी मिळताना पाहायला मिळणार आहेत। आणखी काही महत्वपूर्ण करार आपल्याला येणाऱ्या काही तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यातला जो पहिल्यांदा जो करार झालेला आहे तो अन्न प्रक्रिया संदर्भामध्ये 500 कोटींचा करार झालेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने योगी ग्रीन एनर्जी संदर्भातला जवळपास 4,000 कोटींचा हा करार झालेला आहे। हा करार प्रामुख्याने पालघरमध्ये होणार आहे आणि यामुळे पालघरमध्ये 6,000 आपल्याला रोजगार निर्मिती करताना मिळताना पाहायला मिळणार आहेत। अनेक जे मोठे नवे प्रकल्प आहेत ते आपल्याला मुंबई MMR रिजन पालघरच्या नजदीक येताना पाहायला मिळणार आहेत। MMRD मधला एक सर्वात महत्वपूर्ण जो करार आहे तो के रहेजा यांच्यासोबत झालेला आहे। जवळपास $10 बिलियन करार झालेला आहे आणि यामुळे 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहेत। सर्वात मोठी गोष्ट आहे की 1 लाख रोजगार निर्मिती झाल्यामुळे आपल्याला मोठ्या, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की मागच्या वेळेला देखील त्यांनी जी गुंतवणूक आणली होती त्या गुंतवणुकीप्रमाणे जवळपास आपल्याला रोजगार निर्मिती होताना देखील पाहायला मिळाली होती आणि आता जी गुंतवणूक येणार आहे या गुंतवणुकीमुळे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे। आपण जो पहिल्या दिवसाचा आकडा दाखवला त्यानुसार निश्चितच तुषार, आता या गुंतवणुकीतून कुठे कुठे रोजगार निर्मिती होते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।